सातारा जिल्ह्यामध्ये पश्चिम भागात दमदार पाऊस सुरू आहे, त्यामुळे साताऱ्यातले धबधबे आता प्रवाहित झाले। कास पठाराजवळ एकीब धबधबा प्रवाहित झालाय आणि त्याचं विहंगम दृश्य सध्या पाहायला मिळतंय। तर जोरदार पावसामुळे धबधबे प्रवाहित झालेले आहेत आणि फेसाळते हे धबधबे उन्हाळ्याच्या तीव्र झळांनंतर पाहण्यासाठी निश्चितच पर्यटकांची पावलं आता इकडे वळतील। एकीब धबधबा परिसरातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तुषार तपासे यांनी। सातारा जिल्ह्यातील पश्चिम भागात पावसाचा जोर वाढलाय आणि त्याच्यामुळं सर्व धबधबे ओसंडून वाहू लागलेले आहेत। मी सध्या कास रस्त्याला असणारा महत्वाचा धबधबा एकीव धबधबा जो आहे त्या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हा आता फेसाळणारा पांढरा शुभ्र एकीव धबधबा आपल्याला या ठिकाणी पूर्ण क्षमतेनं वाहताना इथं पाहायला मिळतोय। मोठ्या संख्येनं पर्यटक दरवर्षी या धबधब्याच्या ठिकाणी येत असतात। त्याचबरोबर साताऱ्यातील जी इतर धबधबे आहेत त्याच्यामध्ये कोसेकरचा धबधबा असेल, त्याचबरोबर वजराई बांबवली धबधबा जो 3 टप्प्यामध्ये कोसळणारा आशिया खंडातील सर्वात मोठा धबधबा आहे तो देखील ओसंडून वाहू लागलेला आहे। खरं तर यामुळे पर्यटकांची पावलं आता या धबधब्यांच्या ठिकाणी वळायला लागलेली आहेत। मात्र असं असलं तरी कुठेतरी या ठिकाणी धोका पत्करून काही पर्यटक हौशी पर्यटक हे धबधब्यांच्या कोसळण्याच्या ठिकाणी जात असतात, पण तसा धोका पत्करू नये अशा पद्धतीने प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले। त्याचबरोबर या ठिकाणी जे धबधब्यांचे ठिकाण आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस होत असल्याने जळवांचा धोका देखील वाढलेला आहे। त्यामुळं सुरक्षित या आणि या ठिकाणी पर्यटनाचा आनंद घ्या असं प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे। पण मात्र काही हौशी पर्यटक हे चुकीच्या पद्धतीने पर्यटन करतात आणि त्यामुळं इतरांना त्याचा फटका बसत असतो। तशा न करता या ठिकाणी येऊन आपली मजा घ्या, मात्र इतर धोका पत्करू नका असं प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलंय। त्याचबरोबर सुरक्षिततेसाठी या ठिकाणी खरं तर प्रशासनाने पावलं उचलण्याची देखील गरज निर्माण झालेली आहे। तुषार तपासे, झी मीडिया, एकीव, सातारा।